यूपीएससीचं उदाहरण पाहायचं आपल्याला. यूपीएससी सीसॅट 2023ला विचारलेलं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. काय दिलेलं पाहू आपण. ए बी आणि सी डी या 2 अंकी संख्या आहेत. 2 अंकी संख्या आहेत. ए बी आणि सी डी सोबत गुणाकार जर केला तर काय मिळतो, DEF गुणाकार मिळतो. ठीक आहे. बघूया आपण. ए बी आणि सी डी या 2 अंकी संख्या आहेत, त्यांचा गुणाकार काय मिळतो आपल्याला, DEF. ओके. चलो नेक्स्ट. 3 अंकी संख्या मिळते. दुसरी एक 3 अंकी संख्या कोणती आहे, GH आहे. ही कशामध्ये मिळवायची, DF मध्ये मिळवल्यास 975 उत्तर मिळते. 975 म्हणजे हीच DF जर मी इकडे घेतली, DEF कशामध्ये मिळवायची मला, GHI मध्ये, तर उत्तर काय मिळते, 975. ओके. बघा चला, तो म्हणतो ABCDEFGHI हे वेगवेगळे अंक आहेत, म्हणजे कोणताही सेम नाही. ची व्हॅल्यू 0 आहे, ची व्हॅल्यू काय 0 आहे, F ची व्हॅल्यू काय 8 आहे. ज्या ज्या ठिकाणी E आहे तिथे 0 आहे आणि F काय 8 आहे. क्लिअर. बघा आता, तर ABC याची बेरीज विचारली तुम्हाला, बघू आपण. बघा चला, नीट लक्षात घ्या फास्ट. आता ही प्लस आहे, F 8 आहे. 8 मध्ये काय मिळवल्यानंतर 5 येऊ शकतात, काही मिळवल्याच्या नंतर नाही. पुढची संख्या 7 सिंगल डिजिट, जर मी 7 मिळवला याच्यामध्ये 8 7 15, राईट, परफेक्ट. आयची व्हॅल्यू किती मिळाली, 7. 15 5 हातचा आला 1. बघा 0 1 1 मिळवला, 1 मध्ये काय मिळवल्याच्या नंतर 7 येते उत्तर 6. बघा नीट, 6 आणि 1 7. ओके. आता सिंगल डिजिट कोणते येतं, ज्याच्यामुळे उत्तर 9 येईल. नीट लक्षात ठेवा. तर D आणि G याला 2 4 5 किंवा 5 4, याचं उत्तर काय येणार बाहेर, 9. मग कुठला आहे चेक करायचं आपल्याला. D ची व्हॅल्यू जर मी 5 घेतली तर 5 ला कशाला जरी गुणलं तर उत्तर 8 येणार आहे का, नाही. त्यामुळे D ची व्हॅल्यू फिक्स किती असणार आहे, 4. नीट लक्षात ठेवा. म्हणजे D ची व्हॅल्यू ही कन्फर्म आहे. D ची व्हॅल्यू जर 4 आहे तर काय होईल, G ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. ओके. G ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. क्लिअर. नीट लक्षात द्या. या ठिकाणी चेक करूया आपण व्हॅल्यू कोणाकोणाच्या मिळाल्या. याची बघा, E ची व्हॅल्यू किती 0, F ची 8, G ची 5, D ची 4, त्यानंतर H ची किती येऊ 6. ठीक आहे. I ची किती 7, ABC राहिले. नीट लक्षात द्या. यापैकी B ची किती आहे, 4 1 किती 8 गुणाकार आहे, 4 दुने 8, म्हणजे B ची व्हॅल्यू किती मिळाली 2. नीट लक्षात द्या. फक्त A आणि C राहिले. A आणि C ची व्हॅल्यू किती माझ्याकडे, 1 3 आणि 9 हे अंक आहेत. नीट लक्षात द्या. मला याची बेरीज घ्यायची. काय करायची, बेरीज. बघा A प्लस B प्लस C. समजा मी काय केलं, B ची व्हॅल्यू फिक्स 2 आहे. ओके. तर याच्यासोबत कोणाला मिळवल्याच्या नंतर आपल्याला व्हॅल्यू उत्तर येते. जर मी 9 घेतली, 9 2 11 होतात. C चे 9 घेतली, 9 2 11 होतात. या ठिकाणी 9 पेक्षा मोठं उत्तर नाही, म्हणून ही 1 घ्या, ही 3 घ्या, किंवा ही 3 घ्या, ही 1 घ्या, काही फरक पडत नाही. उत्तर किती येते, 6. ABCचं उत्तर किती येते, 6. ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके.